हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बघा, आज आपण रसमलाईचा केक बनवणार आहोत. आपण हा केक कशा प्रकारे बनवणार आहोत हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, येथे मी रसमलाईचा स्पंज घेतलेला आहे. आता आपल्याला हा लेअरमध्ये कट करायचा आहे, 3 लेअरमध्ये. बघा, अशा प्रकारे आपल्याला हा केक पावशेराचा बनवायचा आहे. बघा, आपण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. आता एक बेस घेतलेला आहे. त्या बेसवर एक लेअर ठेवलेली आहे. त्या लेअरवर दूध टाकलेलं आहे चमच्याने आणि त्यानंतर एक क्रीम घेतलेली, व्हिपिंग क्रीम, ती पसरून दिलेली व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण आता इथे रसमलाईचा क्रश घेतलेला आहे आणि तो आता पसरवत आहे. सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे. आता आपण त्यावर दुसरी लेअर ठेवूया. त्यावर टाकूया दूध. दूध चमच्याने व्यवस्थित सर्व बाजूने पसरून द्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे. नंतर आपल्याला त्यावर क्रीम टाकायची आहे. आता ही क्रीम आपल्याला व्यवस्थित पसरून द्यायची आहे. बघा, अशा प्रकारे सर्व बाजूने पसरून द्यायची क्रीम. त्यावर आपल्याला आता रसमलाईचा क्रश टाकायचा आहे. आता हा क्रश व्यवस्थित पसरून द्यायचा आहे. नंतर त्यावर तिसरी लेअर ठेवायची आहे. त्यावर टाकायचे चमच्याने दूध. दुधामुळे आपल्या केकला खूप छान टेस्ट येते. त्यावर क्रीम टाकायची आहे. आता आपल्याला ही क्रीम सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. बघा, येथे एक स्क्रॅपर घेतलेलं आहे. त्या स्क्रॅपरच्या साहाय्याने आपल्याला ही क्रीम छान पसरून घ्यायची आहे. बघा, आता येथे डिझाईनचं स्क्रॅपर घेतलेलं आहे. त्याच्या साहाय्याने आपल्याला केकला फिनिशिंग करून घ्यायची आहे साईडनी. बघा, अशा प्रकारे आपला केक छान झालेला आहे.
बघा आपला केक छान तयार झालेला आहे. आता येथे एक कापड घेतलेलं आहे. त्या कापडाने बेस व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे. आता आपण ह्या क्रीममध्ये पिवळा कलर टाकूया. पिवळा कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा क्रीम या पायपिंग बॅगमध्ये टाकायचा आहे. आता आपण केकवर डिझाईन करून घेऊया. नोझलच्या साहाय्याने आपण येथे डिझाईन करत आहोत. बघा अशा प्रकारे आपण छान डिझाईन करून घेतलेली आहे. आता आपण खालच्या बाजूनेही व्यवस्थित डिझाईन करून घेऊया. बघा आपला केक किती छान दिसत आहे. आता आपल्याला केकवरती बदामाचे काप टाकायचे आहे. साईडनीही बदामाचे काप आपल्याला टाकायचे आहे. आता आपण त्यावर शुगर बॉल्स लावूया. बघा आपला केक आता छान झालेला आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.